नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण हे छान गोकर्णाचं फूल, हे असं गोकर्णाचं फूल करायला शिकणार आहोत. चला तर मग आपण शिकायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पांढरी, ब्ल्यू आणि ग्रीन कलरची लोकर घेतली आहे. सर्वप्रथम आपण ग्रीन लोकरनी सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण 8 साखळ्या घेऊ. 2 3 4 5 6 7 8. आता आपण एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे. आता आपल्याला व्हाईट दोरा जोडून घ्यायचा आहे. बघा, इथे हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर हा व्हाईट दोरा जोडून घ्यायचा आहे. आणि आता व्हाईट दोऱ्याने आपल्याला पुढच्या साखळीमध्ये 5 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. या पुढच्या साखळीमध्ये 5 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 4 5. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला परत हिरवा दोरा जोडून आणि हिरव्या दोऱ्याने विणायचा आहे. आता आपल्याला ह्या हिरव्या दोऱ्याने परत इथे एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे. दोरे सगळे ओढून घ्यायचे आहे व्यवस्थित. आता परत 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. मगा घेतलं तसेच. 1 2 3. आता इथे एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे. ते सिंगल क्रोशे. स्लिप स्टिच. आता परत पुढे हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तीन. आणि आता हे जेव्हा दोन उरतात तेव्हा आपल्याला ब्ल्यू दोरा जोडायचा आहे. या 2 साखळ्या उरतात तेव्हा आपण ब्ल्यू दोरा जोडून घेणार आहे. इथून आपण ब्ल्यू दोऱ्याने आता विणकाम सुरू करणार आहोत. आता इथे या 2 खांबांच्या मध्ये 2 खांब घ्यायचे आहेत ब्ल्यू दोऱ्याने. त्यानंतर इथे 2 घ्यायचे आहेत. त्यानंतर आता या पांढऱ्या 2 खांबांच्या मध्ये 2 ब्ल्यू खांब, एका खांबावर 2, इकडे परत 2, असे आपण 8 घेतले आहेत. इथून घेतले आहेत आणि 8 घेतले आहेत. आता इथे एक सिंगल घ्यायचा आहे. आता इथे परत 2, या 2 पांढऱ्या खांबांच्या गॅपमध्ये 2 निळे खांब, इथे परत 2,
आणि आता ह्या हिरव्या 2 खांबांच्या मध्ये 2 आणि इथे 2 असे परत 2 2चे 4 सेट म्हणजे 8 झाले आहेत. आता आपण सिंगल क्रोशे घेऊन हे इथे आपण आता परत हिरवा दोरा जोडणार आहोत आणि यावरनं परत आपण 2 2 हाफ डबल क्रोशे घेणार आहोत. तीन प्रत्येक 2 खांबांच्या गॅपमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण परत एकदा निळा दोरा जोडणार आहोत. आणि ह्या निळ्या दोऱ्यावरनं आपल्याला या ब्ल्यूवर परत अजून एकदा विणून घ्यायचं आहे. या सगळ्या ब्ल्यू खांबांवर परत आपल्याला खांब घ्यायचे आहेत. सर्वप्रथम इथे हाफ डबल क्रोशे घेणार आहे मी. त्यानंतर 1 2 4 डबल क्रोशे आणि हा 5वा हाफ डबल क्रोशे. इथे सिंगल क्रोशे. त्यानंतर इथे परत एकदा हाफ डबल क्रोशे, डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे, त्यानंतर हाफ डबल क्रोशे. आता इथे परत 1 2 3 4 ते सिंगल क्रोशे घ्यायचा एक. आता परत 4 डबल क्रोशे, 1 2 या ठिकाणी स्लिप स्टिच सिंगल क्रोशे आपण घेऊन हे बंद करून टाकूया. बघा ह्या असा गोकर्णासारखा आकार आला आणि हा इकडे देठ तयार होतो. आता आपण हा दोरा तोडून घेऊया. हे पाठीमागे जे दोरे झाले आहेत हे सगळे तोडून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला मधला तो पांढरा भाग करायचा आहे. आता पांढऱ्या लोकरने आपण परत 6 3 4 5 6 साखळ्या घेणार आहोत. या आपण सिंगल क्रोशाने विणून घेऊ. चार या साईडने परत एकदा आपण सिंगल क्रोशाने विणून घ्यायचं आहे.
हा फुलाचा जो मधला भाग असतो तो आता याच्याने आपण बनवणार आहोत. बघा या पद्धतीने हा इथे ठेवून नंतर हा देठ असा शिवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी ही सुई वापरणार आहे. हे एका चांगल्या ग्लूनी तुम्ही चिटकवू पण शकता किंवा शिवलेलं जास्ती चांगलं राहील. बघा हे सुई दोऱ्याने असं शिवून घ्यायचं आहे. हे सगळं शिवून झालं की मग दाखवते. बघा छान असं गोकर्णाचं फूल तयार झालं आहे. अशी बरीच फुलं मी बनवली आहेत. बाप्पासाठी पूजा थाळी बनवायची आहे, त्यात मला ही फुलं वापरायची आहेत. तर बघा हे छान असं फूल अगदी गोकर्णासारखं दिसतं आहे. तर तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही फूल नक्की करून बघा आणि जमलं की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि काही अडलं असल्यास मला तुम्ही विचारू शकता. आणि हे फूल तुम्ही नक्की करून बघा. बघा किती सुंदर फूल तयार झालं आहे. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.